कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून नाशिकमध्ये नागरिक विरुद्ध मनपा असं रणकंदन सुरू होतं. ते आता नगरसेवक विरुद्ध अधिकारी असं सुरू झालंय. 72,000 कुत्र्यांचं निर्बीजीकरण केल्याचा दावा प्रशासनानं केलाय. कुत्र्यांच्या दहशतीवरून नगरसेवक पदाधिकारी आक्रमक झालेत. नाशिक शहरात कुत्र्यांची दहशत का आहे हे ही दृश्य स्पष्ट करतात. इंदिरानगर असो, नाशिक रोड असो, कोणताही भाग असा नाही जिथे भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला नाही. भाजपनं कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासोबतच उघड्यावर होत असलेल्या मांस विक्रीचा मुद्दा घेतलाय, तर अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केलाय. अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. शहरात वाढलेली कुत्र्यांची संख्या हे समतोल नसल्या कारणाने मोकाट कुत्री जे आहेत त्यांचा उपद्रव शहरात खूप ठिकाणी वाढलेला दिसतोय. आमच्या वयाच्या लोकांना कुत्रे चावतायत, त्याला एकच कारण आहे, उघड्यावरील मांस विक्री. खरं स्लॉटर जे म्हणतो त्याची 6 विभागामध्ये जर सोय केली मांस विक्रीसाठी तर द्या ना, तुम्ही त्यांना कायदेशीर करून द्या, त्यांना परवाने द्या. मनपा अधिकारी मात्र नियंत्रण आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं सांगतायत. कुत्र्यांच्या संख्येवर तसं नियंत्रण आलेलं आहे, परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तर काही ऑब्झर्वेशन्स असे आहेत की अग्रेसिव्ह झाल्यामुळे होऊ शकतं, पण त्याही यावर महानगरपालिका लक्ष ठेवून आहे. शहरातली परिस्थिती पाहता तातडीनं कुत्र्यांना आवर घालण्याची गरज आहे. नगरसेवकांनी अधिकारी आणि आयुक्तांवर बैठकीत ताशेरे ओढलेत. आता आयुक्त मुंडे काय कारवाई करतात हेच पाहावं लागेल. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.